पहिल्या वॉशला तुम्हाला रिझल्ट मिळणार. त्याचा काहीच रिझल्ट नाही, 5 मिनिटं लावलं तर काही रिझल्ट मिळणार. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अमित वैद्य, डिरेक्टर ऑफ फॅशन सलॉन अँड मेकअप स्टुडिओ आणि डिरेक्टर ऑफ फॅशन इंटरनॅशनल कॉलेज. तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतोय. सध्या आपण बऱ्याच प्रश्नांची उत्तरं देतोय, म्हणजे ॲक्च्युली शॅम्पू कसा लावायचा ह्याच्यावरती मागच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं. मागच्या व्हिडिओमध्ये मी कंडिशनर कसा यूज करायला सांगितलं. तर आता हेअर मास्क प्रकार काय आहे आणि त्याचा यूज कसा करायचा. तर ॲक्च्युली हेअर मास्क इज अ ट्रीटमेंट बेसिकली. मागे पण ह्याच्याबद्दल व्हिडिओ बनवलेला आहे की हेअर मास्क काय आहे आणि काय नाही ते. आता कसं असतं की पहिले हेअर मास्क वॉज अ ट्रीटमेंट इन अ सलॉन, म्हणजे सलॉनमध्ये इन सलॉन ट्रीटमेंट होती ती. पण नंतर जेव्हा कंपनीच्या असं समजून लक्षात यायला लागलं की हेअर मास्क लोक घरी पण एक अपेक्षा करतात की घरी पण त्याला लावायचं आहे. सलॉनमध्ये सगळ्या 17 वेळा यायला वेळ मिळत नाही, त्याच्यामध्ये त्यांना होम केअरसाठी सुद्धा तो ॲज अ ट्रीटमेंट म्हणून त्यांना पाहिजे. तर त्यासाठी कंपनीने त्याला छोट्या बॉक्समध्ये आणला, छोट्या पॅकिंगमध्ये आणला अँड इट बिकेम व्हेरी मच फेमस आणि खूप रिझल्ट ओरिएंटेड प्रकार आहेत. तर हेअर मास्क इज बेसिकली अ ट्रीटमेंट. आज जशी स्पा ट्रीटमेंट आहे तशीच आज हेअर ट्रीटमेंट म्हणून ओळखली जाते. आज कंडिशनरच्या वरची लेवल आहे. हेअर मास्क तुम्ही रूट्सपासून एंड्सपर्यंत अप्लाय करू शकता. तुम्हाला काही हेअर लॉस होणार नाही त्याने, काही नाही. हेअर मास्क इज ऑफकोर्स आफ्टर शॅम्पू, म्हणजे तुम्ही शॅम्पू नंतर कंडिशनरच्या ऐवजी हेअर मास्क वापरू शकता किंवा कंडिशनरच्या नंतर लावू शकता. पण शक्यतोवर आयदर कंडिशनर किंवा आयदर हेअर मास्क असं काहीतरी यूज करा. दोन्ही यूज करायची तेवढी गरज लागत, कारण हेअर मास्कची क्वालिटी एवढी चांगली असते की तुम्ही एकदा हेअर मास्क लावला की तुम्हाला रिझल्ट खूप चांगला मिळतो. आता हेअर मास्क सुद्धा चूज करताना यू हॅव टू चूज इट अकॉर्डिंग टू युअर हेअर टाईप, की तुमचे केस कसे आहेत. तुम्हाला स्मूथनिंग हवं आहे, तुम्हाला ब्रेकेजवरती काम करायचं आहे, तुम्हाला रिपेअर हवा आहे केसांना करून. या हिशोबाने तुम्ही तुमचा हेअर मास्क चॉईस करायचा आहे. हेअर मास्क अप्लाय करताना सुद्धा आफ्टर शॅम्पू थोडे टॉवेलने डॅप करायचे केस, एक्स्ट्रा पाणी ते काढून टाकायचं. अगेन जसा कंडिशन होता तसाच लावायचा आहे. तुम्ही रूट्सपासून एंड्सपर्यंत लावू शकता हेअर मास्क. लावून झाल्यानंतर बिग टूथ कोम्बिंग, प्रॉपर कोम्बिंग करायचं केसांना. कोम्बिंग झाल्यानंतर देन यू हॅव टू वेट फॉर 15 to 20 मिनिट्स. आज 10 ते 15 मिनटं, 15 ते 20 मिनटं एवढं जरी थांबलं तरी सुद्धा चिकार आहे. त्याच्यानंतर हेअर मास्क कंपल्सरी वॉश करायचं आहे. त्याच्यावरती ठेवू नका. खूप लोक असं विचार करतात मी अर्धा तास ठेवीन, मी 1 तास ठेवीन. 1 तास ठेवून केस अजून डॅमेज होते. त्यामुळे मॅक्सिममली 15 ते 20 मिनटं. 15 ते 20 मिनटं ठेवायचं आहे. नंतर हेअर वॉश करायचं आहे. वॉश करून झाल्यानंतर यू सी द रिझल्ट. खूप सुंदर रिझल्ट मिळतो. बरं असं नाही की तुम्ही 4 वेळा लावून बघा, 5 वेळा लावून बघा. पहिल्या वॉशला तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे. तुम्ही जर 2च मिनटं लावलात त्याचा काहीच रिझल्ट नाही, 5च मिनटं लावलं तर काही रिझल्ट मिळणार आहे. कमीत कमी 10 मिनटं, जास्ती असं 20 मिनटं एवढा वेळ तुम्हाला हेअर मास्क ठेवायचा आहे. आणि खूप सुंदर रिझल्ट मिळतो हेअर मास्कने, बिकॉज इट इज बेसिकली अ इंटेन्स ट्रीटमेंट. इंटेन्स ट्रीटमेंट असल्यामुळे तो केसांमध्ये क्युटिकलच्या आतमध्ये जाऊन, कॉर्टेक्समध्ये जाऊन तो केसांना रिपेअर करतो, तो केसांना स्मूथनेस देतो, मॉइश्चरायझिंग प्रोव्हाइड करतो. जशी ज्या टाईपचा हेअर मास्क आहे ज्याच्यासाठी तुम्ही घेतलं तर ते सर्व रिझल्ट त्याच्यामुळे तुम्हाला मिळणार आहेत. तर त्याच्यामुळे हेअर मास्क जरूर लावा आणि ज्या टाईपने मी तुम्हाला सांगितलेलं, ज्या वेनी मी तुम्हाला सांगितलेलं लावायला, त्या वेनी लावा. यू विल गेट सुपर रिझल्ट विल दॅट. असेच तुम्हाला कुठले व्हिडिओ हवे असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये मला सांगा. त्याप्रमाणे मी तुम्हाला अजून व्हिडिओ देऊ शकेन. तुमचे कुठले प्रश्न असतील त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवू शकतो. आणि प्लस तुम्हाला असेच व्हिडिओ जर बघायचे असेल तर माझ्या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. आणि इंस्टाग्रामच्या ID पण माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेला आहे, जेणेकरून त्याच्यावरती पण त्याला पण फॉलो करा. मग तुम्हाला ह्याच्याबद्दलच्या छोट्या व्हिडिओज मला रेग्युलरली मिळत जातील. थँक्यू व्हेरी मच.